माघारीनंतर आता खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट झालं असून नाशिकमध्ये तिहेरी लढत ही होणार आहेत। शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आली आहे, तर तिकडे भाजप यासोबतच महाविकास आघाडी आणि मनसे अशी खरं तिहेरी ही लढत आहेत। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर अनेक दिग्गज हे रिंगणात आहेत। तर मखलाबाद परिसरात प्रभाग क्रमांक 6 मध्ये आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदुमती खोसकर या देखील आपलं नशीब हे आजमावत आहेत। सध्या आपण बघितलं तर आज प्रचाराला शुभारंभ हा झाला आहे, प्रचाराचा नारळ हा फोडण्यात आला आहे आणि प्रचारात स्वतः आमदार देखील सहभागी झालेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। आमदार साहेब, काय आता खरं तर स्वतःसाठी प्रचार करत होते आमदारकी असेल किंवा त्र्यंबकनगर, आता मुलीसाठी प्रचार या ठिकाणी शहरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही नेत्यांना अजितदादा असतील शिंदे साहेब असतील त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी सगळे पदाधिकारी उतरलेले आहेत आणि 15 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे की हे अन्याय जो काही अनेक दिवसापासून चालू आहे तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जसं इगतपुरी आपण बघितलं असेल, इगतपुरी त्र्यंबकेश्वर भुईसपाट केलेलं आहे, त्याच पद्धतीनं 15 तारखेला सुद्धा या ठिकाणी भुईसपाट होणार आहे। मुलीच्या प्रचारात आलेत, काय भावना आहेत? मुलीच्या पर्यंत जे काही 27 वर्ष मी ग्रामीण भागात काम केलं, मुली मखमलाबादमध्ये राहते, वार्ड क्रमांक 6 मध्ये राहते, तिनं 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे। तिला आवड आहे का दादा मला या ठिकाणी आता शहरातमध्ये काम करायचं आहे म्हणून सुनीताताई असेल, प्रमोद भाऊ असेल, अण्णा असेल यांच्या माध्यमातून माझ्या मुलीला उमेदवारी मिळालेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची या ठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे, परंतु विकास हा 16 तारखेनंतर करून दाखवायचा आहे। या ठिकाणी जसं 40 वर्ष इगतपुरीमध्ये विकास झाला नाही तो मी 5 वर्षात केला, तोच विकास या 5 वर्षामध्ये या ठिकाणी करेल। वडील आलेले आहेत प्रचार, इतर वेळी तुम्ही वडिलांच्या प्रचार सहभागी हो. हा, आता वडिलांचं काम आहे लेकीसाठी लढायचं, नाही का? आणि मी कसं इथं आता स्थानिक असल्यामुळं सर्वांचं सहकार्य, आता ताईंनी भरपूर कामं केलेली आहे, असं नाही का ताईंनी कामं केलेली नाही, पण जो त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जे 3-4 वर्ष झाले इतकं दुर्लक्ष झालं प्रशासनाचं का पाऊस पाणी याच्यामुळे एवढे खड्डे झाले का तुम्ही बघत असले हा भाग पूर्ण आपला जोड रस्ता आहे, तर त्याचं आपल्याला मेन म्हणजे विकास हा करून दाखवायचा आहे। ताई आहे, भाऊ आहेत, परत आपले अण्णा आहेत, आम्हाला सोबत राहून आणि विकास करायचा आहे बस। आपण बघत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे। ताई, तुम्ही आता भाजपकडून इच्छुक होता, तुम्ही म्हटलं देखील तुमच्या भाषणामध्ये की अचानक तिकीट कट झालं, काही आर्थिक व्यवहार देखील झाले, तुम्ही म्हटलं तर याच्यावरती पक्षाने जरी मला नाकारला असेल पण मला महायुतीने स्वीकारलेलं आहे आणि मला या जरी पक्षाविषयी मला काही बोलायचं नाही आहे, परंतु ज्यांनी वरती पक्ष जरी चांगला आहे परंतु पक्षाने जे खाली काही पाळलेले नेते त्यांच्यापासूनच माझा हा विश्वासघात झालेला आहे। त्याच्याबद्दल मला काही सांगायचं नाही, परंतु जनताही त्यांना 15 तारखेला बरोबर दाखवून देईल। आपण बघत आहोत खरं तर आता विकासाचे मुद्दे आहेत आणि मखमलाबादमध्ये प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।